तोच सगळ्यात मोठा विनोद आहे की आम्ही फिरायला गेलोय पाकिस्तानात. खरंच. खूप सुजाण असे आई वडील असल्यासारखे तिथे आम्ही होतो आणि इथे मूर्ख आई वडील होत आम्ही कदाचित. कोणाला सांगू नका इकडे हम्म. इकडे इकडे. ह्या नाटकात ना म्हणजे भरत दाभोळकर आहेत ते सगळीकडे सिनियर आहेत. हम्म. या नाटकात आम्हाला ज्युनियर आहेत ते. हम्म. त्यांचं एक पहिलं नाटक आहे. हो. आम्ही नाटकं केली त्याच्या आधी बरोबर. बरं. त्यांचं हे पहिलंच नाटक आहे. असा ज्युनियर माणसाला आम्ही वर आणतो, तुम्ही नक्की या. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कसं आहे बघा, वेगवेगळे शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये ऍड होत असतात. म्हणजे बघा ना, आपण म्हणतो गांधीगिरी हा शब्द एका डिक्शनरीमध्ये ऍड झाला, तसं गुलामगिरी वगैरे वगैरे. तसा अजून एक शब्द ऍड झालाय, स्पायगिरी. आता स्पायगिरी म्हटल्यानंतर तुम्ही आज काय एकदम धुरंधर वगैरे चालू आहे, तर धुरंधरमुळे काही स्पायगिरी वगैरे घडले का? नाही, मी जास्त काही प्रस्तावना करत नाहीये. तर कॅरी ऑन स्पायगिरी असं महत्वाचं नवं कोरं नाटक मराठी रंगभूमीवर येत आहे आणि त्याच्या रंगीत तालमीला आज आम्ही यशवंत नाट्यमंदिरात आलेलो आहोत. पण मी जास्त काही बोलत नाही, तर या नाटकातल्या कलाकारांचं स्वागत करूया आपण. विजय पटवर्धन, नमस्कार. मुग्धा कर्णिक नमस्कार. आणि गीतांजली. हॅलो. तर सर्वप्रथम आम्ही तुमची धमाल बघितली आता स्टेजवरती. कमाल करताय सगळे. आम्हाला उत्सुकता आहे की नक्की काय घडणार आहे. पण कॅरी ऑन स्पायगिरी हे नाटक तुमच्याकडे कसं आलं हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण मुळात भरत दाभोळकर, द ग्रेट भरत दाभोळकर, त्यांचं नाटक. बापरे, माझ्याकडे हे नाटक खरं तर विजयमुळेच आलं. हम्म. कारण तो करत होता आणि मला त्याचा फोन आला की असं असं मी नाटक करतोय, बघ ना तू पण ये वाचनाला, तुला कसं वाटतंय बघ. हम्म. मी ते वाचलं नाटक. धमाल, अर्थातच धमाल आहे हो. आणि ते लिहिलंच धमाल आहे. त्याच्यामुळे आम्ही जागा काढू शकतो. पण ते विनोद, जे मेन विनोद आहेत ते मुळातच भरत सरांनी लिहिल्यामुळे होय. ते करताना अगदी सोपं होतंय खरं तर आम्हाला. आणि ही जी स्पायगिरी करतोय आम्ही, तर खरंच आमच्या स्पायगिरीमध्ये हे धुरंधर जोशीच आहेत. अच्छा, ते स्वतःला ओके. धुरंधर म्हणून घेतायत. बरं बरं बरं. पण धुरंधरगिरी करतो पण मी तशी. चुकून चुकून होतीये ती खरं तर, असं मुद्दामून होत नाहीये काही त्यातलं. पण अशीच धमाल करत करत आम्ही आमची रंगीत तालीम करतोय. अच्छा, जोशी फॅमिलीतले का म्हणजे? येस. आम्ही जोशी फॅमिली. अनंत माधव जोशी, आशालता जोशी. आशालता जोशी आणि ट्विंकल जोशी. ट्विंकल आहे त्यांचं. अर्थात धुरंधर फॅमिली. बरं बरं. पण मुळात नाटकाचा जो कथाभागच आहे तो काही मुंबईत घडत नाही, तर तो पाकिस्तानात घडतोय. खरंय. त्यामुळे एक वेगळं वळण नाटकाला आहे. आम्ही जस्ट असं पर्यटन करण्यासाठी गेलेलो आहे एक वेगळ्या जागी, जिथे कोणीच जात नाही किंवा फार कमी लोक जातात, अशा पाकिस्तान या देशात आम्ही पर्यटन करायला गेलेलो आहोत. तोच सगळ्यात मोठा विनोद आहे की आम्ही फिरायला गेलोय पाकिस्तानात. खरंच. मुळात तिथून सुरुवात आहे या सगळ्या गोष्टीची. आणि प्रेक्षणीय स्थळ बघत बघत आम्ही आपले इंडियन एम्बसी मध्ये येतो आणि मग तिथे काय होतं, ती जी गंमत आहे ती जी सगळी. काय गंमत होते ती बघायला मिळेल. स्पायगिरी, खरंय. कॅरी ऑन स्पायगिरी. येस. कसं आहे बघा की भरत दाभोळकर म्हटल्यानंतर ऍड जगतातला एक भलं मोठं व्यक्तिमत्व, हो, हो. पण तितकंच डाऊन टू अर्थ. हो हो. तर भरत दादांबरोबर काम करताना जे शिकायला मिळते, कारण ते स्वतः रंगमंचावर पण वावरतायत, हो. लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, सर्व आहेत. हम्म. तर त्यांची एखादी आठवण सांगा ना, कसं तुम्ही ही प्रोसेस घडली? त्यांची आठवण म्हणजे आठवणी येत आठवणी, त्यांच्याकडनं exactly. सांगायचं तर. पण ते त्यांच्या पद्धतीचा विनोद करायला थोडंसं अवघड आहेच आहे, कारण फक्त वाक्य बोलून टाकायचंय आणि त्या वाक्यावरती विनोद येणार आहे. आम्हाला आधीचं कसं होतं, स्लॅपस्टिक कॉमेडी करणं किंवा थोडंसं लाऊड किंवा ओव्हर द टॉप जाऊन करणं, असं होतं, किंवा थोडंसं लाऊड, थोडंसं सांगणं बेसिकली. फोडून सांगणं असं आहे. पण त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की एक साधं वाक्य आहे, ते नुसतं वाक्य टाकलं तरी तुम्हाला लाफ्टर येणार आहे. तो कसा येणार आहे तो बघा. तुम्ही हे वाक्य बोला, फक्त तुम्ही बोललात तरी करेक्ट बोललं की ते येणार, त्याच्यावर लाफ्टर येणार, 100% येणार. येणार. हे माहिती आहे. आणि त्याच्यामुळे ती स्ट्रेट फेस कॉमेडी करायला ती आपल्यावर पण तेवढी जबाबदारी आहे की तो विनोद पोचवायचा आहे. त्यांचं वाक्य फुकट नको त्याला उगाच खरंय बोलायला. खरंय. गीतांजली, तू या सगळ्या टीम मध्ये कशी ऍड झालीस? बेसिकली मला फोन आला ह्याच्यासाठी की मी कॅरी ऑन स्पाईंग पाहिलं. मी भरत अच्छा. सरांना आधीपासूनच ओळखते. हम्म. आम्ही आधी एका प्रोजेक्ट मध्ये कामही केलंय, ओके. येस येस. आणि ह्यासाठी त्यांना असं वाटलं की मी एकदम सुटेबल फेस आहे. ट्विंकल जोशी नावाचं कॅरेक्टर आहे जे मी प्ले करणार आहे. ती जोशी कुटुंबातली सात्विक जोशींची वाया गेलेली मुलगी आहे. आजकालचे सगळेच नाही आहेत, म्हणजे आजकालची जी 20+ आहेत, जेनझी. जेनझी. सो एक वाया गेलेली मुलगी आहे जिला काही वेळ ती डेलिल्यू मध्ये असते. रिअल लाईफशी तिचा काहीही
संबंध नाहीये. तिला तिच्या मनाचं एक वेगळं तिचं आयुष्य आहे आणि ती त्यात खुश आहे. हम्म. सो भरत सरांना असं वाटलं की कुठेतरी गीतांजली छान प्रकारे ट्विंकल वाटू शकते. ट्विंकल वाटू शकते. आणि मग त्यांनी फोन केला की तू फ्री आहेस का? मराठी म्हणजे मराठीमध्ये त्यांचे फार कॉन्टॅक्ट नाहीये, जास्त लोकांना ते ओळखत नाही. त्यातल्या त्यात मला ओळखत होते, ते माझं भाग्य की मला ते ओळखत होते. अँड ही वॉज लाईक की तू फ्री असशील तर तू कर. तर जोपर्यंत माझे कॉस्ट्युम झाले नव्हते तोपर्यंत आय वॉज नॉट शुअर की मी हे करतीये. बरं. कारण इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, कारण कॅरी ऑन स्पाईंग खूप मोठं नाटक आहे हो, इंग्लिश इंग्लिश सरांचं, बरोबर. आणि त्याचं मराठीत नाटक होतंय म्हणजे इट इज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. Correct. आणि सरांचं पण डेब्यू आहे ना मराठीमध्ये. बरोबर. सरांनी आतापर्यंत मराठीमध्ये डिरेक्शन केलेलं नाहीये. सो मग हे खूप एक मोठं प्रोजेक्ट आहे. काय घडणार आहे, मराठी लोकांच्या सेंटिमेंट्सला लक्षात घेऊन आता हे करायचंय सगळं. सो आय वॉज लाईक एक्सायटेड, नर्वस, कोण Correct. असणार आहेत माझ्या बरोबर. कारण जोपर्यंत सगळं फायनल झालं नाही तोपर्यंत मला माहित नव्हतं ना कोण आहे कोण नाही. पण बरं. आय एम ग्रेटफुल की इतकी Yes. छान आम्ही सगळे टीम टीम जमा झालोय. जमलेली, भट्टी जमलेली. हो हो हो. आणि आम्ही एकदम छान मजेत करतोय या सगळ्या वा. गोष्टी. आजही आमचे रंगीत तालीमे पण असं थोडंसं असं प्रेशर आलेलं की अरे यार आता रंगीत तालीम आहे, प्रयोग आहे आता 3 दिवसांनी. पण आता असं वाटतंय नाही झाले, पण आमची झाले. रन थ्रू पण झालीये आणि आम्ही मजाच करतोय. खरंय, आणि खरंय. हीच मज्जा असणार आहे नाटकात पण. बरोबर. विजय आणि मुग्धा, तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे की मुळात तुम्ही एका गाजलेल्या मालिकेत काम केलं एकत्र, त्यामुळे ती केमिस्ट्री, मालिकेतली केमिस्ट्री आणि रंगमंचावरची केमिस्ट्री यातला फरक काय सांगाल? काहीच फरक नाही करत. खरं तर कॅमेरा हाच फरक आहे फक्त वाटतं. हा म्हणजे एक माध्यम बदललंय फक्त. समोर माध्यम आणि बदललंय. एक लाईव्ह ऑडियन्स समोर. कारण आम्ही पारूमध्ये पण अशाच केमिस्ट्रीने काम करायचो. म्हणजे लोकांचं यायचं, हा तुम्ही कराल ना, असं त्यांचं व्हायचं. कारण आम्हाला काय वाक्य घ्यायचे आहेत किंवा कोण कुठलं वाक्य घेणार, नको नको हे तू गिव्ह अँड घे. टेक आमचं. तो जो गिव्ह अँड टेक होता तोच साधारण इथे तसाच आहे. म्हणजे दॅट मॅटर्स बेसिकली. खरंय. आमचं अंडरस्टँडिंग कसं खरंय. आहे, ती सिरियल असो, फिल्म असो किंवा नाटक असो, ते सगळीकडे इक्वली अप्लाय फक्त ती होतं. कॅरेक्टर्स बदललेली आहे. माध्यम बदललंय, माध्यमामध्ये कॅरेक्टर्स पण बदललेली आहे. कॅरेक्टर्स बदलले. म्हणजे तिथे खूप आम्ही सिन्सिअरली आणि सिरियसली काम करायचो. म्हणजे कसे खूप सुजाण असे आई वडील असल्यासारखे तिथे आम्ही होतो. आणि इथे मूर्ख आई वडील होत आम्ही कदाचित. नाही नाही, काम तितक्याच सिन्सिअरली. हा. Yes. हे सगळे सिनियर्स आहेत माझ्यापेक्षा, ह्यांनी सगळ्यांनी खूप कामं केली आहेत. मी इतकं शिकते यांच्याकडून. ते आत्ताही ऑन दी टो असतात प्रत्येक गोष्टीला. एनर्जी त्यांची इतकी कमाल आहे. असते, कमाल कमाल. ती म्हणजे बघितली आम्ही कमाल. मगाशी. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट माझ्याकडनं चुका घडतात, ते सांगतात मला, ऐक ना तू असं कर, तू इथे दुरुस्त कर. किंवा त्यांच्याकडनंही चुका घडतात, ते आपसात डिस्कशन होतं त्यांच्यात की अरे यार आपण हे असं करूयात का, आपण हे त्यांना ते गरज नाही मुळात, कारण इतकं काम केलंय त्यांनी. पण स्टील दे आर व्हेरी शुअर अँड व्हेरी क्लिअर की आपल्याला काय करायचंय ह्या सगळ्या गोष्टी. खरंय. So, मग आता ही कॅरी ऑन स्पायगिरी लोकांनी बघावी असं आवाहन देखील करा. 100% बघायला पाहिजे आणि हसायला पाहिजे. भरपूर हसण्यासाठी तुम्हाला हसायचंय, भरपूर हसायचंय, सगळं टेन्शन विसरायचंय, तर नक्की कॅरी ऑन स्पायगिरी बघायला नक्कीच या. बेसिकली तुम्ही धुरंधर 1 आणि 2 बघितला असेल, त्याच्यात फुल ऑन ऍक्शन आणि फुल ऑन हे आहे. पण आमचा धुरंधर 3 इकडे बसलाय. सॉरी. तर तुम्हाला आता मजा करायची असेल तर ही स्पायगिरी बघायला या. आणि शुक्रवारीच आहे ना, हो सॉरी, शुक्रवारी 10 एप्रिलला 3:30 वाजता आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे शिवाजी मंदिरला. जितक्या लोकांना शक्य आहे त्यांनी नक्की आमचा प्रयोग बघायला या. खूप हसायला या, मजा करायला या. आणि मी पुण्याचा आहे त्यामुळे मी ते पण सांगणार आहे की पुण्यातल्या शुभारंभाचा प्रयोग आहे दिनांक 18 एप्रिलला रात्री 9:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर इथे. नक्की या आणि भरपूर हसा. आणि कोणाला सांगू नका, इकडे ह्या नाटकात ना, म्हणजे भरत दाभोळकर आहेत ते सगळीकडे सिनियर आहेत. या नाटकात आम्हाला ज्युनियर आहेत. ते त्यांचं एक पहिलं नाटक आहे. आम्ही नाटकं केली त्याच्या आधी बरोबर. त्यांचं हे पहिलंच नाटक आहे. असा ज्युनियर माणसाला आम्ही वर आणतो, तुम्ही नक्की या. अरे त्यांचं बापरे. ते पहिलं नाटक, त्यांचा डेब्यू बघायला. डेब्यू आहे त्यामुळे ते बघायला नक्की या. चांगला करतो माणूस, मस्त. या बघा आणि म्हणजे आमच्या नाटकात तुम्हाला सगळ्या ट्रीट्स मिळणार आहेत. व्हिज्युअल छान आहे, एवढे धुरंधर ऍक्टर्स आहेत. आमची लाईट, आमचे ऍक्शन जे घडणार आहेत नाटकात, जे तुम्ही कधीच
पाहिलेले नसणार आहेत. खूप सरप्राइजेस, म्हणजे तुम्ही विचारच, तुमचे पैसे वसूल होणार आहेत पूर्ण. ऑल द जेन्झी क्राऊड, प्लीज वेलकम. येस, प्लीज सगळ्यांनी बघायला यायचे. काहीतरी खूप नवीन वेगळं तुम्हाला. नॉट द टिपिकल मराठी नाटक. दिस इज नॉट द टिपिकल मराठी नाटक. दिस इज व्हेरी वेगळा नाटक. सो प्लीज यायचंय आणि बघायचंय आमचं कॅरी ऑन स्पायगिरी. आणि हो, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.